नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जेपी मॅथ्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण शिकूया दिलेल्या आकृतीतील त्रिकोण अगदी सेकंदात कसे मोजायचे। अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स लेवलचे सर्व प्रॉब्लेम मित्रांनो आपण आज बघणार आहोत। त्यामुळे विदाउट टाइम पास सुरू करूया आजचा व्हिडिओ। बघूया पहिला टाइप, आपल्याला या आकृतीमधले त्रिकोण मोजायचे। त्रिकोण कसा असतो, त्याला तीन बाजू असतात आणि तीन कोण असतो। त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज किती येते, ती येते 180 डिग्री। बरोबर, हे बेसिक आपल्याला माहित असलं पाहिजे। बघा आता याच्यामध्ये किती त्रिकोण आहे, बघा एकच दिसतोय, याच्यात एकच त्रिकोण आहे। बरोबर, या दुसऱ्या आकृतीमध्ये बघा हा एक त्रिकोण तर मोठा दिसतोय, हा बघा हा एक बनणारा हा दिसतोय आणि हा दिसतोय। बरोबर, हे दोन त्रिकोण म्हणजे मिळून किती त्रिकोण होत आहेत, तीन। तर त्याची ट्रिक काय मित्रांनो, सरळ 1 2 असं लिहित जायचं आणि 1 आणि 2 यांची बेरीज करायचं। किती आले मित्रांनो त्रिकोण, 3। सिंपल। तसं याच्यात बघू, इथे बघा कसं लिहिणार, 1 2 3 आणि 4। बरोबर, लिहिले। आता यांची बेरीज करायची फक्त, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 किती होणार आहे मित्रांनो, हे होतील 10। सिंपल। बघूया पुढचा टाइप। बघूया दुसरा टाइप, आपल्याला या आकृतीमधले त्रिकोण मोजायचे। मग कसं मोजणार, बघा मी काय सांगितलं होतं मागच्या टाइप मध्ये, इथे 1 लिहा आणि इथे 2 लिहा। करा यांची बेरीज, 1 आणि 2 किती होणार आहे, 3। बरोबर, आता बेस मोजायचे। बेस मोजायचे म्हणजे ही एक रेषा, ही दुसरी आणि ही तिसरी, म्हणजेच काय होतील 3 रेषा। याला गुणीला 3 करा, 3 त्रिक 9, हे असेल तुमचं उत्तर। कसं, बघा 1 2 आणि हे किती झाले, हे 3 ट्रायंगल बनले। इथे पण 1 आणि 2 हे किती त्रिकोण बनतील, 3 आणि 1 आणि 2 किती त्रिकोण बनतील, 3। या तिघांची बेरीज काय, 9। एक सिंपल फॉर्म्युला बनवला आहे, कसा, बघा इथे 1 2 3 याची बेरीज करा, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6। बरोबर, आता किती बेस आहे मोजा, 1 2 आणि 3 गुणीला 3 करा, किती ट्रायंगल झाले याच्यामध्ये, 18। सिंपल। तसंच या एक्झाम्पल मध्ये बघू। आता बघा इथे ही पूर्ण रेषा जॉईंट आहे का मित्रांनो, जॉईंट नाहीये। मग सुरुवातीला काय करायचं, 1 2 3 4 असं लिहा, यांची बेरीज करा, किती येईल, 1 2 3 आणि 4 यांची बेरीज सगळ्यांना माहिती आहे, ते किती येईल, 10। बरोबर, मग मला सांगा आता इथे एक बेस आहे, इथे पण 1 आणि 2 असे ट्रायंगल बनतील। मग सांगा किती बनणार आहे, 1 आणि 2, 1 आणि 2 बनतील हे 3। इथे पण एक बेस आहे, इथे पण 3 बनतील। बरोबर, 1 अधिक 2 3 ट्रायंगल आहे, यांची बेरीज करा, 10 आणि 6 किती असणार आहे, 16। हे असेल आपलं उत्तर। बघूया पुढचं एक्झाम्पल। पुढचा टाइप मित्रांनो, आपल्याला या आकृतीमधले त्रिकोण मोजायचे। मग कसं मोजणार, बघा ही पहिली डायग्राम। बघा काय करायचं, सुरुवातीला 1 2 3 लिहायचं। बरोबर, 3 लिहिल्यानंतर बघा हा चौथा पार्ट दिसतोय, इथे पण त्याला नाव द्या, बघा याला 2 नाव द्या। बरोबर, म्हणजेच बघा हा 1 झाला आणि हा 2 झाला। बरोबर, आता जेवढे अंक दिसत आहेत तेवढ्यांची फक्त बेरीज करा, 1 अधिक 2 अधिक 3 आणि हे काय असतील 2। करा यांची बेरीज, यांची बेरीज येते 6, 6 आणि 2 काय असेल 8। किती त्रिकोण असते याच्यामध्ये, 8। बघू पुढचं एक्झाम्पल, अजून आपली प्रॅक्टिस होईल। बघा इथे काय करावं लागेल, सुरुवातीला इथे लिहा 1 2 3। बरोबर, याला परत 1 म्हणा, 1 लिहायची गरज नाही, इथे टाका 2। बरोबर, तसंच याला 1 म्हटलेलं आहे, इथे म्हणावं लागेल 2 आणि इथे 3। बरोबर, जे अंक दिसत आहे त्यांची बेरीज करा फक्त, म्हणजे 1 अधिक 2 अधिक 3, नंतर इकडचा हा 2, नंतर हे 2 आणि 3। करा यांची बेरीज, किती होणार आहे, बघा हे झाले 6, 6 आणि 2 8, 8 5 किती होतील, 13। बरोबर, हे असेल आपलं उत्तर। बघूया ह्या डायग्राम मध्ये। बघा ह्या डायग्राम मध्ये आता त्रिकोण मोजण्यासाठी आपल्याला बघा ह्या शिरोबिंदू पासून असं खाली जायत यायचंय। बरोबर, म्हणजेच कसं, बघा इथे हा शिरोबिंदू पकडला, इथे टाकला 1 2 3 आणि 4। बरोबर, करा यांची बेरीज, किती ट्रायंगल बनले, 10 त्रिकोण बनले। तसंच याच्यात बघा 1 2 आणि 3 किती बनले, 1 2 3 यांची बेरीज किती झाली, 6। बरोबर, नंतर आता इथे 1 आणि 2 हे किती बनले, 3। म्हणजेच काय झालं, 10 अधिक 6 अधिक 3 किती ट्रायंगल बनले, तर ते असतील 19। सिंपल। बघूया पुढचं एक्झाम्पल। आता बघूया या आकृतीमधील त्रिकोण मोजण्याची गजब ट्रिक। बघा कसं मोजणार, याच्यामधले त्रिकोण एक एक मोजत बसले तर आपल्याला संध्याकाळ होईल। मग कसं मोजणार, बघा सुरुवातीला नंबर द्यायचा, 1 2 3 आणि 4। बरोबर, किती नंबर झाले, 4। बरोबर, नंतर इकडचे नंबर मोजा, हा 1 हा 2 आणि हा 3। बरोबर, असे नंबर आपण मोजले।
आता याचे त्रिकोण कसे काढणार डायरेक्ट बघा, याची त्रिकोणाची संख्या कशी काढणार बघा, किती नंबर आले 3, इकडे किती आले 4, यांचा गुणाकार करा आणि काय करावं लागेल, यांच्या गुणीला अजून 3 आणि 4 आलाय, यांची बेरीज करा आणि भागीला 2 करा. मग मला सांगा आता किती होतील, 4 गुणीला 3 12 आणि 3 आणि 4 किती होतील 7 आणि भागीला 2, ह्याला भाग जातोय 6चा आणि 6 गुणीला 7 सगळ्यांना माहितीये किती असेल 42. म्हणजे या आकृतीत किती त्रिकोण असतील 42. सिंपल. बघूया पुढचा टाईप. अशा आकृतीतील त्रिकोण मोजायला आपल्याला नेहमी अडचण होते, पण आजपासून येणार नाही. कसं मोजणार याच्यामधले त्रिकोण बघा, इथे असेल तुमचा 1, इथे असेल 2 बरोबर, इकडून पण मोजले तर इथे पण असेल तुमचा 1 आणि इथे पण असेल 2 बरोबर. म्हणजे इकडून पण 2 आहे, इकडून पण 2 आहे. काय करायचं, सरळ सरळ दोनाचा काय करायचा घन करायचा, दोनाचा घन प्रत्येकाला माहित आहे 8 बरोबर. इथे मोजा, इथे किती असेल बघा, 1 असेल 2 असेल 3 बरोबर, 1 2 3. इकडे मोजा 1 2 आणि 3 बरोबर, 1 2 3. इकडे बी 3 आला, इकडे बी 3 आला. मग काय करणार, डायरेक्ट डोळे लावून 3चा घन करायचा. किती असेल 27 त्रिकोण याच्यामध्ये असतील. याच्यामध्ये ट्राय करा, हे तर तुम्हाला आता जमेलच, पण बघू 1 2 3 आणि 4 बरोबर, 4 आले. इकडे पण मोजा 1 2 3 आणि 4 आले बरोबर. मग काय करणार, 4चा डायरेक्ट घन करून टाका. 4चा घन किती असेल 64 त्रिकोण याच्यामध्ये असतील. सिंपल. बघूया पुढचा टाईप. पुढचा टाईप वरचा प्रॉब्लेम पोलीस भरतीला हमखास विचारला जातो. बघा याच्यामधले त्रिकोण कसे मोजणार. बघा एकदम सिंपल सांगतो तुम्हाला. बघा सुरुवातीला आपण हा केंद्र पकडू आणि बघा त्याच्यानंतर एवढ्या त्रिकोणाचा आपण फक्त विचार करू. म्हणजे बघा 1 आणि 2 किती बनतील, 1 आणि 2 यांची बेरीज किती होईल, तर बनतील 3 त्रिकोण बरोबर. या बघा तुम्ही हा बिंदू घेतला तर 3 बनेल, तर हा बिंदू पण घेतला तर अजून 3 बनतील बरोबर, अजून 3 बनले बरोबर. नंतर त्याच प्रकारे बघा आपण हा बिंदू घेऊ तर 1 आणि 2 हे 3 बनले. नंतर बघा हा नंतर याच्या नंतर आपण हा शिरोबिंदू घेतला तर असे सुद्धा किती बनतील, हे पण बनतील 3 बरोबर. नंतर बघा हा बिंदू पकडला इकडचे 1 आणि 2 हे किती बनतील 3 बरोबर. नंतर त्याच्या रिस्पेक्टिव्हली हा बिंदू पण पकडला तर किती बनतील, हे 3 बनतील बरोबर. म्हणजेच किती झाले 1 2 3 4 5 आणि 6, 3 गुणीला 6 किती असेल 18 बरोबर. मग तुम्ही म्हणा 18 ट्रायंगल बनतील का, 18 ट्रायंगल अजिबात बनणार नाही. कारण की बघा आपण हा ट्रायंगल हा बिंदू घेतल्यानंतर हा ट्रायंगल हा काउंट झालेला आहे ऑलरेडी आणि ह्या 2 याच्यात बघा 2 याच्यात सुद्धा तो इकडून सुद्धा तो काय झालेला आहे काउंट झालेला आहे. म्हणजे 2दा तो जास्त आलाय, फक्त याच्यामधून काय करा 2 वजा करा. म्हणजेच किती येतील 16. हा मोठा त्रिकोण हा 2दा जास्त काउंट झाला होता म्हणून 2 वजा केला. याच्यामध्ये किती त्रिकोण असतील 16. सिंपल. आता बघूया या दुसऱ्या आकृतीमध्ये किती त्रिकोण असतील. बघा सुरुवातीला आपण हा शिरोबिंदू पकडू 1 आणि 2 किती झाले, हे 3 झाले बरोबर. 3 त्रिकोण याच्यामध्ये बनले. तर हा बघा हा मोठा शिरोबिंदू आपण असा पकडू, आता हा ट्रायंगल कन्सिडर करू बरोबर. याच्यामध्ये सुद्धा किती बनतील 3 बरोबर. परत बघा इकडे हा 1 आणि 2 हा शिरोबिंदू घेतल्यानंतर किती बनणार आहे 3. नंतर हा शिरोबिंदू घेतल्यानंतर अजून किती बनतील 3 बरोबर. म्हणजे हा किती झाले 1 2 3 आणि 4 बरोबर. 3 गुणीला 4 करा, 4 त्रिक 12 बरोबर. पण त्याच्यामधून तुम्हाला 1 वजा करावं लागेल कारण की हा शिरोबिंदू घेतल्यानंतर हा ट्रायंगल परत एकदा काउंट झाला होता म्हणून किती उरले 11 बरोबर. आता राहिला काय मित्रांनो, बघा हा एक ट्रायंगल राहिलेला आहे फक्त. बघा हा एवढा ट्रायंगल आपला आता राहिलेला आहे. मग त्याच्यामध्ये फक्त 1 ऍड करा, 11 आणि 1 12 बरोबर. 12 त्रिकोण मित्रांनो या आकृतीमध्ये असतील. सिंपल. बघूया पुढचा टाईप. पुढचा टाईप आपल्याला अशा क्लोज बॉक्स मधले त्रिकोण मोजायचे. मग कसं मोजणार मित्रांनो, अगदी सेकंदात आपण याचं उत्तर काढू. कसं काढणार बघा, आपल्याला जेव्हा अशी क्लोज डायग्राम दिली असेल त्याला लिहित जायचं फक्त 1 2 3 आणि 4 बरोबर. जो मोठा नंबर आलाय शेवटचा नंबर 4 घ्यायचं, त्याला गुणीला 2 करायचं. म्हणजे याच्यामध्ये किती त्रिकोण असतील 8. सिंपल. तसंच याच्यात मोजा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. मोठा नंबर कोणता आला शेवटचा 8. मग 8 घ्या, त्याला गुणीला 2 करा, 8 दुने 16. 16 त्रिकोण याच्यामध्ये असतील. बघा आता याच्यामध्ये मोजू. बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 बरोबर. 8 झाले.
त्याची दुप्पट करा 8 गुणिला 2 बरोबर 16 त्रिकोण या मोठ्या बॉक्स मध्ये झाले. त्याच्यामध्ये अजून एक बॉक्स आहे बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 बरोबर. त्याच्यात बी काय होतील 8 गुणिला 2 किती असतील 16. यांची बेरीज करा किती असतील 32 त्रिकोण त्याच्यामध्ये असतील. सिंपल. बघूया पुढचा टाइप. आता बघूया पुढचा टाइप. आपल्याला बघा आपण बॉक्स मधले त्रिकोण मोजले. आता सगळे बॉक्स आपल्याला एकत्र दिले. बघूया काय चेंज होत होतो. बघा आता इथे बघा 1 2 3 आणि 4 बरोबर. म्हणजे 4 मी काय सांगितलं होतं 4 लिहायची त्याची दुप्पट किती असेल 8. बघा इथे पण 1 2 3 आणि 4 बरोबर. याच्यात बी 8 बनताय याच्यात बी 8 बनताय याच्यात बी 8 बनताय बरोबर. किती 8 झाले 1 2 3 आणि 4 बरोबर. म्हणजे 8 गुणिला 4 8 चौक 32 त्रिकोण तर हे झाले बरोबर. पण बघा आता जर तुम्ही बघा हा जॉईंट आणि हा जॉईंट लक्षात घेतला तर बघा हा एक त्रिकोण बघा हा एक त्रिकोण आणि हा दुसरा एक त्रिकोण बरोबर. हा त्या जॉईंट मुळे बनतोय. म्हणजेच काय एक जॉईंट मुळे किती त्रिकोण बनतायत 2. असे किती जॉईंट आहे 1 2 आणि 3 3 जॉईंट आहे. या 3 जॉईंट मध्ये किती त्रिकोण बनतील 2. पण 3 दुने 6 32 आणि 6 38 त्रिकोण या आकृतीमध्ये असतील. बघूया आता पुढची डायग्राम. बघा पुढच्या डायग्राम मध्ये 1 2 3 4 5 आणि 6 बरोबर. 6 आहे 6 ची दुप्पट 6 दुने 12 त्रिकोण याच्यात झाले. बघा आता इथे 1 2 3 4 5 आणि 6 बरोबर. इथे पण 6 आहे 6 ची दुप्पट 6 गुणिला 2 किती झाले 12 बरोबर. इथे मोजू 1 2 3 आणि 4 इथे फक्त 4च आहे. मग याला काय करावं लागेल 4 गुणिला 2 8 बरोबर. म्हणजेच किती झाले 12 12 आणि 8 बरोबर. आता मी काय सांगितलं होतं तुम्हाला बघा एक जॉईंट असेल तर 2 त्रिकोण एक्स्ट्रा बनतात. इथे किती जॉईंट आहे हा 1 आणि 2 बरोबर. म्हणजे 2 गुणिला 2 किती असतील 4. करा यांची बेरीज 12 आणि 12 24 24 आणि 8 32 32 आणि 4 36 त्रिकोण या आकृतीमध्ये असतील. सिंपल. बघूया पुढचा टाइप. पुढचा टाइप बघूया या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत. बघा इथे काय करावं लागेल आपल्याला सुरुवातीला हा एक बॉक्स आहे त्याच्यामधले त्रिकोण मोजू 1 2 3 4 5 6 7 आणि 8 बरोबर. 8 आहे 8 ची दुप्पट काय होईल 8 गुणिला 2 किती असतील 16 बरोबर. आता बघा इथे पण 16 बनतील आणि इथे पण 16 बनतील बरोबर. किती 16 झाले 16 गुणिला 3 किती झाले 48 बरोबर. आता मला सांगा बघा आता इथे बघा इथे एक प्लस बनलेला आहे बरोबर. बघा हा एक त्रिकोण बरोबर हा एक त्रिकोण बरोबर. नंतर हा एक त्रिकोण बरोबर 2 त्रिकोण झाले. नंतर बघा हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण बरोबर. या एका जॉईंट मुळे तयार झाले बरोबर. मग एका जॉईंट मध्ये किती त्रिकोण तयार झाले 4. असे किती जॉईंट आहे हा एक जॉईंट हा दुसरा जॉईंट बरोबर. किती जॉईंट आहे 2 जॉईंट. बघा 2 जॉईंट मध्ये किती तयार होतील 4. एका जॉईंट मध्ये 4 तर 2 मध्ये 2 गुणिला 4 किती होतील 8 बरोबर. मग 48 आणि 8 किती होणार आहे तर ते होतील 56 56 त्रिकोण याच्यामध्ये असतील. सिंपल. आता बघूया या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत. काय करायचं सुरुवातीला एका बॉक्स मधले मोजायचे बरोबर. त्याला अशी नंबरिंग करायची किती झाले 8 बरोबर. 8 ची दुप्पट काय असेल 16 बरोबर. असे किती बॉक्स आहे हा 1 2 3 आणि 4 बरोबर. एका बॉक्स मध्ये 4 मग एका बॉक्स मध्ये 16 असे 4 बॉक्स आहे 16 चौक 64 तर हे झाले बरोबर. आणि मी तुम्हाला आता सांगितलं या एका जॉईंट मुळे किती त्रिकोण बनतात 4. असे किती जॉईंट आहे बघा हा एक जॉईंट हा दुसरा जॉईंट आणि हा तिसरा जॉईंट बरोबर. 3 जॉईंट मध्ये 4 बनतील 4 त्रिक 12 किती होणार आहे 6 76 त्रिकोण या आकृतीमध्ये असतील. सिंपल. बघूया पुढचा टाइप. बघूया या आकृतीत किती त्रिकोण असतात. तर बघा काय करावं लागेल सुरुवातीला 1 2 3 4 क्लोज बॉक्स मधले त्रिकोण मोजा 4 दुने 8 बरोबर. असे किती बॉक्स आहे मित्रांनो बघा 1 2 3 4 5 आणि 6 बरोबर. एका बॉक्स मध्ये 8 तर 8 गुणिला 6 8 सक 48 तर हे झाले बरोबर. आणि मी तुम्हाला सांगितलं एका जॉईंट मुळे बघा हे अशा प्रकारचे 2 त्रिकोण एक्स्ट्रा बनतात. असे किती जॉईंट आहे बघा हा एक जॉईंट हा दुसरा जॉईंट हा तिसरा जॉईंट आणि हा चौथा जॉईंट आणि हा खालचा बघा हा 5वा जॉईंट बरोबर. 5 गुणिला 10 हे 10 बनतील बरोबर. नंतर आता बघा
आता याच्यामध्ये कोणता त्रिकोण एक्स्ट्रा बनतोय बघा. जर तुम्ही बघा याला ए नाव दिलं, याला बी नाव दिलं आणि याला सी नाव दिलं, बघा हा एक त्रिकोण एक्स्ट्रा बनतोय बरोबर. सी बरोबर, हा ए बी सी हा एक एक्स्ट्रा बनेल. त्यानंतर बघा हा ए, हा याला नाव देतो मी डी आणि याला नाव देतो ई बरोबर. बघा हा एक त्रिकोण अजून एक्स्ट्रा बनतोय, कोणता? ए ई आणि डी वाला बरोबर. त्याचप्रमाणे बघा हा एक त्रिकोण एक्स्ट्रा बनतोय बरोबर, त्याला एफ आणि जी नाव देतो. बघा हा एक त्रिकोण बनतोय सी एफ आणि जी, सी एफ जी हा एक त्रिकोण बनतोय बरोबर. म्हणजेच काय, हे 3 त्रिकोण एक्स्ट्रा. करा मित्रांनो यांची बेरीज 48 आणि 10 58, 58 आणि 3 61 त्रिकोण या आकृतीमध्ये असतील. बघूया आता याच्यामध्ये किती त्रिकोण असतील. तर बघा 1 2 3 आणि 4 बरोबर. एका बॉक्स मध्ये 4, त्याची दुप्पट करा, किती झाले 8 बरोबर. आता मला सांगा किती बॉक्स आहे असे, 1 2 आणि 3 बरोबर. म्हणजे 8 गुणिला 3, 8 त्रिक 24 त्रिकोण तर हे झाले बरोबर. अजून मी तुम्हाला काय सांगितले, जेवढे जॉईंट असतात त्याच्यावर 2 त्रिकोण बनतात. हा एक जॉईंट आणि हा दुसरा जॉईंट, 2 जॉईंट, 2 गुणिला 2 किती झाले हे 4 बरोबर. आणि नंतर आता एक कोणता त्रिकोण बनतोय बघा, तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केले तर हा बघा हा एक मोठा त्रिकोण त्याच्यामध्ये बनतोय आणि तो फक्त एक, किती झाले 24 आणि 4 28 आणि 1 29 त्रिकोण या आकृतीमध्ये असतील. बघूया आता या आकृतीमध्ये किती त्रिकोण होतात. तर बघा हा मधला जो क्लोज भाग आहे त्याच्यामधले त्रिकोण मोजू, किती झाले 4, 4 गुणिला 2 किती झाले 8 बरोबर. आता हे बाहेरचे मोजू, 1 आणि 2 किती झाले हे 3 बरोबर, 3 झाले. असे किती कॉर्नर आहे, हा पहिला कॉर्नर, दुसरा कॉर्नर, तिसरा कॉर्नर आणि चौथा बरोबर. गुणिला 4 करा, 4 त्रिक 12 करा, यांची बेरीज 12 आणि 8 20 त्रिकोण या आकृतीमध्ये असतील. सिंपल. बघूया पुढचा टाइप. मित्रांनो या आकृतीत किती त्रिकोण आहेत बघा. मित्रांनो बघा या त्रिकोणामध्ये जर त्रिकोण असेल तर बघा किती त्रिकोण बनतात. बघा हा 1 2 3 आणि मधला बरोबर. म्हणजे काय, एका मधल्या त्रिकोणामुळे किती बनतात 4 बरोबर. आणि हा बाहेरचा एक मोठा बरोबर, किती झाले मग 5 बरोबर. याची ट्रिक लक्षात घ्यायची, एक मधला त्रिकोण असेल, त्रिकोण मध्ये त्रिकोण त्याच्यामुळे 4 बनतात आणि एक बाहेरचा, असे 5 बनतात. बघा आता मध्ये किती त्रिकोण आहेत, 1 2 3 बरोबर. मध्ये 3 त्रिकोण आहे, एका त्रिकोणामुळे मधल्या त्रिकोणामुळे 4 बनतात. आता 3 आहेत, 3 गुणिला 4, 4 त्रिक 12 आणि एक बाहेरचा, किती असेल 15 त्रिकोण याच्यामध्ये असतील. सिंपल. याच्यात बघूया, याच्यात बघा मध्ये किती त्रिकोण आहे, 1 आणि 2 बरोबर. किती त्रिकोण आहे 2. बघा एका त्रिकोणामुळे 4 बनतात, दोनामुळे किती बनतील 8 बरोबर. 8 झाले. आता मला सांगा, आता बघा हा एक बनतोय बरोबर आणि हा दुसरा बनतोय बरोबर. हे 2 बनले बरोबर. असे किती कोपरे, 1 2 आणि 3 बरोबर. म्हणजे 2 गुणिला 3 करा, किती झाले 6 आणि हा आपला एक बाहेरचा एक मोठा, किती होतील 8 7 14 आणि 15 त्रिकोण या आकृतीमध्ये असतील. सिंपल. आता या आकृतीमधील त्रिकोण काढू, कसं मोजणार बघा. सुरुवातीला काय करायचं, 1 2 3 आणि 4 बरोबर. करा, यांची बेरीज किती होते 10 बरोबर. एका कोपऱ्याला 10 बनतायत, असे किती कोपरे 1 2 आणि 3 बरोबर. 3 कोपरे म्हणजेच 3 गुणिला 10 किती झाले 30 तर हे झाले बरोबर. 30 झाल्यानंतर बघा 30 नंतर आता हा बघा हा एक बनतोय बरोबर, हा एक आणि हा मोठा वाला बरोबर. किती झाले हे 2, 30 आणि 2 32 त्रिकोण या आकृतीमध्ये असतील. सिंपल. बघूया पुढचा टाइप. बघा आता मोजूया या फेमस आकृतीमधले त्रिकोण कसे मोजणार बघा. यासाठी मित्रांनो आपल्याला 2 फॉर्म्युले लक्षात घ्यावे लागतील. ते कोणते बघा. आता जर तुम्हाला बघा इथे पाया नजीकचे कोण बरोबर 3 आले, 3 आले म्हणजेच काय आली तुमची विषम संख्या आली बरोबर. जर पाया नजीक विषम संख्या येत असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. काय फॉर्म्युला आहे बघा, n+2 आणि 2n+1 बरोबर. याच्यामधून 1 मायनस करायचा आणि त्याला भागीला 8 करायचा. हा फॉर्म्युला कोणासाठी वापरायचा, जेव्हा n ही विषम संख्या असेल तेव्हा, आणि जर n विषम संख्या नसेल तेव्हा -1 करू नका. याच्यामधले त्रिकोण झटपट निघून जातील. बघा आता इथे n ची किंमत 3 आली, 3 बरोबर. 3 आणि 2 किती होतात 5 बरोबर. आता बघा 3 दुने 6 आणि 1 7 बरोबर. त्याच्यामधून 1 वजा करा आणि भागीला 8 करा.
किती त्रिकोण येतील बघा 7 5 35 35 गुणिले 3 किती होणार आहे 105 105 मधून 1 गेल्यानंतर 104 त्याला भागीला 8 करा किती येणार आहे तर 13 त्रिकोण या आकृतीमध्ये येतील 13. आता बघूया दुसऱ्या डायग्राम मध्ये किती त्रिकोण येतात बघा पायानजीकले कोण मोजा सुरुवातीला 1 2 3 आणि 4 बरोबर. इथे यांची किंमत किती आली 4. n हा काय तुमची समसंख्या आहे जर समसंख्या असेल तर आपला तोच फॉर्म्युला n अधिक 2 आणि 2n प्लस 1 याच्यामधून -1 करायची गरज आहे का आणि भागीला नेहमी 8 करायचा. बघा आता 4 बरोबर 4 मध्ये 2 टाकल्यानंतर 6 बरोबर 4 दुने 8 आणि 1 9 आणि भागीला काय असेल 60 बरोबर. बघा मग 4 1 4 4 दुने 8 बरोबर. याला भाग जातोय 3 चा 3 गुणिले 9 किती असणार आहे 27 त्रिकोण या आकृतीमध्ये बनतील. आता बघू पुढची आकृती बघा याच्या पायानजीकचे कोण मोजा 1 2 3 4 आणि 5 बरोबर. मग यांची किंमत काय आली आपली 5 बरोबर. कोणती संख्या आहे ही आहे विषम संख्या. विषम संख्या असेल तर आपल्या फॉर्म्युलामधून फक्त 1 वजा करा आणि भागीला 8 म्हणजेच काय फॉर्म्युला आहे n अधिक n प्लस 2 आणि 2n प्लस 1 याच्यामधून 1 मायनस आणि भागीला 8. सांगा मग आता यांची किंमत 5 गुणिला 7 बरोबर 5 दुने 10 गुणिला 11 -1 भागीला 8. त्याचा आन्सर तुम्हाला जमेलच. त्याचा आन्सर मित्रांनो तुम्ही कमेंट करा आणि अशाच व्हिडिओसाठी मित्रांनो तुम्ही जेपी मॅथला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. बघूया मित्रांनो पुढचा टाइप. बघूया पुढचा टाइप मित्रांनो या आकृतीत किती त्रिकोण आहेत. तर पहिलं एक्झाम्पल हा स्टार दिलेला आहे. स्टार मध्ये किती त्रिकोण आहे ते आपण मोजू. बघा मोजण्यासाठी बघा याला नंबर द्या 1 2 3 4 5 आणि 6 बरोबर. 6 छोटे छोटे त्रिकोण झाले बरोबर. आणि मित्रांनो हे 2 मोठे म्हणजे 6 अधिक 2 किती त्रिकोण असतील एका स्टार मध्ये तर ते असतील 8 त्रिकोण. सिंपल. आता बघूया या दुसऱ्या डायग्राम मध्ये किती त्रिकोण आहेत बरोबर. बघा तुम्ही जर बघितलं तर 1 2 3 बरोबर 3 मोठे त्रिकोण दिसत आहे बरोबर. नंतर आता बघा नंतर हा एक त्रिकोण बनतोय बघा हा असा एक त्रिकोण बनतोय बरोबर. हा एक झाला बरोबर. नंतर बघा हा एक दुसरा असा एक त्रिकोण बनतोय बरोबर. हा नंतर हा बघा हा छोटूसा एक त्रिकोण बनतोय बरोबर. म्हणजे 3 आणि 3 6 त्रिकोण या डायग्राम मध्ये असतील. सिंपल. आता बघूया शेवटचे डायग्राम. ही डायग्राम मित्रांनो पोलीस भरतीच्या एक्झाम मध्ये वारंवार विचारली जाते. याच्यामधले त्रिकोण आपण आता मोज. सुरुवातीला बघा हा एक मोठा त्रिकोण आहे बरोबर. हा बेस घेतल्यानंतर हा मोठा त्रिकोण बरोबर. हा नंतर काय असेल दुसरा त्रिकोण बरोबर. म्हणजेच मोठे किती त्रिकोण आले मोठे आले आपल्याकडे 2 त्रिकोण बरोबर. नंतर बघा हा एक छोटासा एक लहान त्रिकोण बरोबर. हा बेस घेतल्यानंतर आणि हा काय झाला दुसरा अजून त्रिकोण. मग लहान किती झाले लहान सुद्धा किती झाले 2 झाले बरोबर. नंतर बघा आता हे कॉर्नरचे बघा हा बघा हा असा एक त्रिकोण बनतोय बरोबर. असा त्रिकोण बनला बरोबर. नंतर त्याचप्रमाणे बघा हा एक असा एक त्रिकोण बनतोय बरोबर. असा एक त्रिकोण बनतोय म्हणजे हे 2 त्रिकोण झाले बरोबर. आता बघा आता एक त्रिकोण कसा बनतोय बघा असा एक त्रिकोण बनतोय असा आणि असा बरोबर. हा एक त्रिकोण बनतोय बरोबर. नंतर त्याचप्रमाणे बघा असा आणि असा हा एक त्रिकोण बनतोय बरोबर. बघा हा एक त्रिकोण बनेल म्हणजे एक किती झाली यांची बेरीज आता किती होईल ती 8 त्रिकोण या आकृतीमध्ये असतील. सिंपल. बघूया मित्रांनो शेवटचा टाइप. बघूया या 2 आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती असेल. पहिली डायग्राम बघा याच्यामधले त्रिकोण मोजण्यासाठी आपण काय करू सुरुवातीला मधले त्रिकोण मोजून घेऊ. जसं बघा हा 1 हा 2 नंतर हा 3 नंतर 4 नंतर 5 नंतर 6 बरोबर. 6 झाले. बघा 6 नंतर बघा तुम्ही जर हा 1 आणि 2 बघा हा एवढा एक त्रिकोण बनतोय तसाच त्याप्रमाणे हा एवढा एक त्रिकोण बनतोय 2 बघा. नंतर बघा हा अर्धावाला एक त्रिकोण बनतोय नंतर हा अर्धावाला बरोबर. म्हणजे अगोदरचे 6 आणि हे 4 किती झाले आता टोटल 10 त्रिकोण झाले बरोबर. 10 त्रिकोण झाले. नंतर बघा जर तुम्ही ऑब्झर्व केले तर बघा हा 4 आणि 5 मिळून हा एक त्रिकोण बनतोय बरोबर. 4 आणि 5 मिळून एक त्रिकोण बनतोय. नंतर पुढे जर तुम्ही ऑब्झर्व केले तर बघा हा असा एक त्रिकोण बनतोय बरोबर. हा एक त्रिकोण झाला. त्यानंतर बघा हा असा एक त्रिकोण आपल्याला दिसतोय बरोबर. असा एक त्रिकोण दिसतोय म्हणजे तो एक त्रिकोण झाला. म्हणजे हे किती झाले 3 आणि अगोदरचे 10
10 आणि 3 13, 13 त्रिकोण या आकृतीमध्ये असतील. सिंपल. आता बघूया या दुसऱ्या डायग्राम मध्ये किती त्रिकोण आहे. बघा सुरुवातीला काय करू आपण, बघा इथला जो हा पार्ट आहे तोच हा खाली दिसतोय, म्हणजे एक मोजू आणि त्याची दुप्पट करू. बघा इथे काय असतील 1 2 3 आणि 4 बरोबर. 4 गुणिले 2 केल्यानंतर किती असतील 8 बरोबर. 8 झाले. नंतर हा 9 आणि हा 10 बरोबर. 10 झाले. त्याच्यानंतर बघा 10 नंतर बघा हा असेल तुमचा एक 11वा बरोबर. 11वा नंतर हा असेल तुमचा एक 12वा आणि हा पूर्ण हा असेल 13वा. म्हणजे या डायग्राम मध्ये किती बनताय 13. तसंच इकडे पण किती असतील 13 बरोबर. 13 झाले. आता बघा याच्यामध्ये त्रिकोण मोजू 1 2 3 आणि 4. 4 गुणिले 2 किती झाले हे 8 झाले बरोबर. आता बघा या तिघ डायग्रामला कंबाईन करू. बघा कंबाईन केल्यानंतर बघा हा एक त्रिकोण बनतोय. बघा हा एक त्रिकोण झाला बरोबर. हा एक त्रिकोण झाला बरोबर. अजून बघा अजून कोणता त्रिकोण बनतोय. बघा हा असा एक त्रिकोण बनतोय. या बघा यांना कंबाईन केल्यानंतर असा एक त्रिकोण बनतोय. आणि लास्टला या सगळ्या डायग्रामचा म्हणजे हा सर्वात मोठा त्रिकोण बनतोय बरोबर. म्हणजे किती झाले बघा हे 8 आणि 1 9, 9 आणि 1 10, 10 आणि 1 11. बघा आता किती त्रिकोण बनतील बघा हे 13 आणि 13 बरोबर. 13 अधिक 13 किती झाले मित्रांनो 26 आणि खालचे 11 बरोबर. 26 आणि 11 किती होतील 37 त्रिकोण मित्रांनो या आकृतीमध्ये बनतील. सिंपल. अशाच व्हिडिओसाठी मित्रांनो तुम्ही जेपी मॅथ्सला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक, नवीन कन्सेप्ट सोबत. जय हिंद.